नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माहिती हक्काची या आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शासनाकडून सध्या रेशन कार्डच्या संदर्भात मोठे बदल केले जात आहेत. जुने कागदी रेशन कार्ड बंद होणार का? ई केवायसी केली नाही तर रेशन मिळणे बंद होईल का? अशा अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावरती येत आहेत. पण आता तुम्हाला तुमचे जुने फाटलेले कागदी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची अजिबात गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून अवघ्या 2 मिनिटांमध्ये डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. हे कार्ड नेमके कसे डाउनलोड करायचे याची थेट सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आधी आपण रेशन कार्ड बाबतची महत्त्वाची पार्श्वभूमी समजून घेऊया. शासनाने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना नियमित रेशन धान्य मिळत राहील. त्याचबरोबर शासनाच्या वन नेशन वन रेशन प्रणालीमुळे आता प्रत्येकाचे रेशन कार्ड डिजिटल झाले आहे. हे डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह करू शकता किंवा त्याचे पीव्हीसी कार्ड प्रिंट करून आधार कार्ड प्रमाणे सुद्धा वापरू शकता. आणि हे कार्ड सर्व सरकारी कामांसाठी 100% अधिकृत आहे. तर हे डिजिटल रेशन कार्ड नेमकं डाउनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप आता घेऊया. हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला वर सर्च बार मध्ये मेरा रेशन असं सर्च करायचं आहे. तिथे पहिलाच ऍप्लिकेशन येऊन जाईल. तो ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचा आहे. मी अगोदरच डाउनलोड केलाय, त्याच्यामुळे मला डायरेक्ट ओपन दाखवत आहे. त्याला ओपन केल्यानंतर असा समोर इंटरफेस दिसेल. यामध्ये अनेक भाषा दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाषा निवडू शकता. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. आता घरामध्ये 5, 6, 7 व्यक्ती जर रेशन कार्डवर असतील तर सगळे त्यापैकी कोणाचाही एकाचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. आणि खाली हा जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो बाजूला कॅप्चा कोड इथे आहे तसा टाकायचा आहे. आता खाली लॉग इन विथ ओटीपी याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता पुढे तुम्ही ज्या व्यक्तीचा आधार नंबर दिलेला आहे आणि त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी सक्सेसफुली असं येईल. आता इथे पुढे तुम्हाला एम पिन बनवण्यासाठी सांगेल, ते आपण स्किप करायचं आहे. पुढे तुम्ही आणखीन एकदा स्किप केल्याच्या नंतर असा तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसतील. डाउनलोड कसं करायचं यासाठी वरती बघा एक तुम्हाला कार्ड दिसते. आता इथे डाउनलोडचं एक बटन दिलेलं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर असं तुम्हाला कार्ड दिसते, म्हणजे हा पुढचा भाग आणि मागचा भाग असं तुम्हाला दिसेल. तर हे कार्ड अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करायचं आहे. हे डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये त्याची पीडीएफ सेव्ह होईल आणि ही सेव्ह झालेली पीडीएफ तुम्ही जे प्रिंट काढून देतात किंवा झेरॉक्स वाले असतात त्यांच्याकडून तुम्ही त्याची प्रिंट काढून त्याचं एक स्मार्ट कार्ड तुम्ही बनवू शकता. तर मित्रांनो, अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण माहिती असलेले डिजिटल स्मार्ट रेशन कार्डची पीडीएफ अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारचे रेशन कार्ड डाउनलोड करायला काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुम्हाला उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर ही उपयुक्त माहिती तुमच्या सर्व नातेवाईक आणि मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. त्याचबरोबर शासकीय योजना आणि ऑनलाईन सेवांच्या खऱ्या व खात्रीशीर माहितीसाठी आताच आपल्या माहिती हक्काची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे पुढचे नवीन नवीन येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोचायला मदत होईल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.